नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनल मित्रांनो आपणा सर्वांचं स्वागत. तर आपण थंबनेल बघितलं असेल की 8वा वेतन आयोग यस ऑर नो या विषयावर आपण प्रकाश झोत या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी टाकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, आपण काळजीपूर्वक पाहाल. चला तर मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. तर बघूयात आपण विषय 8वा वेतन लागणार किंवा नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की 8वा वेतन आयोग हा लागणारच आहे. आपल्या मनामध्ये शंका असणार या ठिकाणी की एवढा मोठा आता अर्थसंकल्प, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला, परंतु त्यामध्ये कुठली तरतूद नाही किंवा कुठल्या पेपरमध्ये बातमी नाही, तर आयोगाचं कसं असणार आहे. तर मित्रांनो, आयोग हा आत्ताचा जो अर्थसंकल्प होता हा पूर्ण अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर होणार आहे. कदाचित त्यामध्ये तरतूद होऊ शकते, पण खात्रीने सांगतो 8वा वेतन आयोग हा लागणारच. मित्रांनो, याला शास्त्रीय आधारसुद्धा आहे. हा शास्त्रीय आधार जर आपण पाहायला गेलो तर बघा, मार्केटमध्ये जी उलाढाल असते चलनाची, म्हणजे पैशाची जी देवाणघेवाण असते, जी अर्थव्यवस्थेला पूरक असते, या गोष्टी मार्केटमध्ये पैशाची उलाढाल ही होत राहिली पाहिजे. त्याला एक सिद्धांत आहे मित्रांनो अर्थशास्त्राचा, त्याला म्हणतात पत पैशाची निर्मिती. या सिद्धांताच्या आधारे, या नियमानुसार जर समजा मार्केटमध्ये पैसा आला आणि त्याची जर देवाणघेवाण झाली तर त्याचा परिणाम हे अर्थव्यवस्थेसाठी खूप पोषक असते. जसं आपण जर एखादं उदाहरण पाहायला गेलो मित्रांनो, तर आपण जर मागे जर थोडं सिंहावलोकन केलं तर 1999मध्ये आपल्याला 5वा वेतन आयोग मिळाला. म्हणजे तो जरी आपल्याला 96पासून मिळाला असेल तर ॲक्च्युली लाभ त्याचा आपल्याला 2000मध्ये मिळाला. त्यावेळेसची परिस्थिती काय झाली की प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्यावेळेस मोटरसायकल आली. त्यावेळेस प्रत्येकानं आपापल्या वेतनातून त्या ठिकाणी कर्ज स्वरूपात म्हणा किंवा काही म्हणा मोटरसायकलीची खरेदी केली. म्हणजे तो पैसा त्यांनी कुठे आणला? मार्केटमध्ये आणला. मग आता ही मोटरसायकल नुसती घरी थांबली का? नाही, तर त्यांनी पेट्रोल खरेदी केलं. मग ते पेट्रोलवरचा टॅक्स, ते कुठे फिरायला गेले, रस्त्यानं एखाद्या हॉटेलमध्ये चहा घेतला, म्हणजे या दळणवळणात या पद्धतीतून त्याच्याजवळचा पैसा आणखी त्या मोटरसायकल माध्यमातून मार्केटमध्ये आला व पैशाची उलाढाल त्या ठिकाणी झाली. याच पद्धतीनं 6वा वेतन आयोग जो लागला, 6व्या वेतन आयोगात प्रत्येकानं घरं बांधली, त्या घरामध्ये कर्ज घेतलं, म्हणजे बँकेचे अर्थव्यवहार वाढले. त्या ठिकाणी घर बांधलं म्हणजे आपण कुठून तरी सामान खरेदी केलं, तिथे तो पैसा गेला. या पद्धतीनेही पैशाची देवाणघेवाणीचं प्रमाण वाढलं आणि 7व्या वेतन आयोगामध्ये जवळपास 4 व्हीलरचं स्वप्न बऱ्याच जणांचं पूर्ण झालं. या पद्धतीनं पैशाची उलाढाल ही झाली. म्हणजे यामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही गोष्ट असल्या कारणाने सरकार याबाबत सकारात्मकच असणार आहे. म्हणजे आयोग आपल्याला मिळणार आहे की ज्यामुळे पत पैशाची निर्मिती होते. ती गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये पैसा द्यायचा म्हणजे तो एक पगाराच्या मार्फत आपल्याला ते देऊ शकतात. आपल्यासाठी ते पॉझिटिव्ह असू शकतात. मित्रांनो, हे झालं आयोग लागू शकतो याची कारणं. परंतु आयोग कसा असणार याबाबतसुद्धा आपण पाहूयात. तर काही मीडियाच्या माध्यमातून माझ्या वाचण्यात आलं होतं मागे की जो 8वा वेतन आयोग असणार आहे यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असणार तो फिटमेंट फॅक्टर. हा फिटमेंट फॅक्टर जसा की आपला 2.57 होता 7व्या वेतन आयोगात, तर हा फिटमेंट फॅक्टरमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो वाहन भत्ता. या वाहन भत्त्यामध्ये सुद्धा की आता पेट्रोलचे दर किंवा 4 व्हीलरचा वापर या सर्व बाबींचा विचार करून वाहन भत्तासुद्धा जो 8व्या वेतन आयोगात असणार आहे तो सुधारित याचा असणार आहे. आज जर आपण जनरली जर पाहिलं HRAच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता कुठलेही साधे घरं राहिले नाही. कुठे भाड्याचंही घर घ्यायचं म्हटलं तर ती अगदी घरं म्हणजे अगदी व्यवस्थित बांधलेली आहेत, नवीन पद्धतीची. त्यामुळे त्याचं घर भाडंसुद्धा त्या प्रमाणात आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगातला जो HRA असणार आहे त्याचंसुद्धा प्रमाण हे त्या पद्धतीनं म्हणजे वाढीव स्वरूपात त्या ठिकाणी असणार आहे. आणखी राहिला प्रश्न मित्रांनो वेतनवाढ. वेतनवाढीचा प्रश्न असा असतो की वेतनवाढ ही आपल्याला आता 3% एवढी वेतनवाढ आहे, परंतु 8व्या वेतन आयोगात शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. आपल्या कामाच्या स्वरूपावर आणि केलेल्या कामगिरीवर याचा विचार करून त्यावेळेस वेतनवाढ त्या ठिकाणी निश्चित होणार आहे. तर या गोष्टी आपण पाहिल्या संभाव्य आणि या होऊ शकणारच आहेत. याबाबतच्या सर्व अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.